टी पेपर फुटीनंतर आता या ठिकाणी जे 3 आरोपी आहेत यांना अटक करण्यात आली होती काल आणि आज त्यांना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भिवंडी या ठिकाणी हे हजर केले असून त्यांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तरी पण आपण पाहू शकतो की टी पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धीरज बलराज सिंग, राजीव शाव, आकाशकुमार स्वराजकुमार या तिघांना भिवंडीतील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायाधीश S.M. सुतार यांच्या सुट्टीच्या न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विजय मराठे यांनी न्यायालयासमोर टी पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपी अटक असून तिन्ही आरोपी परराज्यातील असल्याने यामध्ये आंतरराज्यीय रॅकेट असल्याचे संशय व्यक्त होत आहे। यामध्ये 2 फरार आरोपी निष्पन्न झाले आहेत। या तिघा जणांनी महाराष्ट्रात अजून कोठे पेपर विक्री केले आहे, काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, प्रश्नपत्रिका नेमक्या आणल्या कुठून याबाबत तपास करणे कामी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली। त्यावर आरोपी धीरज सिंगचे वकील ॲडव्होकेट सितेंद्र रेडू यांनी धीरज याची बॅरिस्ट्रिक शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्याला औषधोपचार करण्याची गरज आहे अशी मागणी आरोपी धीरज सिंग यांच्या वकिलांनी केली। त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीस औषधोपचार दिले जात असल्याची माहिती दिली। त्यानंतर न्यायाधीश S.M. सुतार यांनी तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर या ठिकाणी आणखी काही दागेदोरे आहेत का, तसेच या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। तसंच या प्रकरणाचा तपास हा पोलिसांकडून सुरू आहे। सुमित गरात, LS मराठी, भिवंडी। कोर्टामध्ये आज 281/2026 असा कोंडगावला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या संदर्भात 3 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत। तिघांना पण मेहरबान न्यायालयात वेळेत हजर केलेलं आहे आणि 10 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली आहे। प्रॉसिक्युशनच्या म्हणण्यानुसार तो काही TATचा जो पेपर आहे तो फोडण्यात आलेला आहे, त्याच्याने 10 लाख विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रातले नुकसान होणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी PC साठी प्रयत्न केलेले आहेत। आपण एक बचाव पक्षाचे वकील म्हणून त्यांना संधी देण्यात यावी, अथवा त्यांना संधी का मिळू नये अथवा का देऊ नये या संदर्भात त्या ठिकाणी आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे। आर्ग्युमेंटमध्ये त्यांचा विषय होता का आम्हाला यांचा सखोलमध्ये तपास करायचा आहे, पाहिजे असलेले आरोपी कोण आहेत त्या संदर्भात तपास करणे बाकी आहे आणि त्या संदर्भात त्यांनी ती PC घेतलेली आहे। तर फर्स्ट प्रोडक्शन असल्या कारणामुळे मेहरबान न्यायालयाने सुतार साहेबांच्या कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी 6 तारखेपर्यंत दिलेली आहे। सर, मेरे जो क्लाइंट है वो सिर्फ मतलब उनके ऊपर बेबुनियाद वो जबरदस्ती अरेस्ट किया गया है। उनके पास से ना कुछ बरामद हुआ है, वो सिर्फ यहाँ पे अपने फ्रेंड्स के साथ घूमने के लिए आए हुए, और वो एक पेशेंट है, 2-3 दिन पहले उनका सर्जरी हुआ है, उनका पेडियाट्रिक सर्जरी हुआ है।